सांभाळून गडावरचं पाणी उठो. हा या ही विहीर की नको नको चप्पल नको पकड ना आता. गरम आहे का? तबूच ओपन करू का? पण फ्रीजच्या बाहेरचं थंड. त्यांनी वेळ बनवून आणलेली काय ताटा बिटा काय आणून नाही आणि हे असे आता बिचार करतो. एवढी माणसं येऊन फायदो काय उपयोग यांचो. कोणतरी सांगितलेलं टोप बीप मिळून देवा करून पाठी घेतात काय जेवण करताना माहिती करायला नाही. हॅलो बोला. नाही बाहेर तुम्ही बघू शकता सर गडाची कशी बनावट केलेली. हे आपलं मेन पुढचं दरवाजो गडाचो. इथून जर शत्रू इले तर त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी इथून पण एक चांगली म्हणजे अशी व्यवस्था केलेली होती गडावर. ही बघ टोपी अरे नाही असं ना प्लेट. तर याच्यावरती कलम बांधणीसाठी मर्ग यूज करतात. अजून एक याचा विचार आहे, कारण असा सुकलेला जरी तुम्ही काढलात आणि पुढच्या वर्षीपर्यंत ठेवलात आणि परत त्याच्यावर पाणी मारलं तर थोड्या वेळाने तो परत जिवंत होतो. ही वनस्पती कधी मरत नाही म्हणून त्याला मर्गज असं म्हणतात. आणि कोणाला जर अर्धशिक्षेचा त्रास असेल, डोकं जर दुखत असेल तर याची पारंपरिक मच्छीमारी करत असताना ज्या ठिकाणी छोटी झोत असते आणि खाली एक समजा डबकं असेल त्याच्यामध्ये मासे असतील तर वरच्या साईडला त्या झोतीवरती तो पाला चेपतात आणि त्याचा रस सगळा पाण्यामध्ये मिक्स करतात. त्याच्यामुळे काय होतं, मासे जे आहेत ते वरती तरंगतात आणि मग ते पकडणं सोपं होऊन जातं. बऱ्याच वेळा काय केलं जातं, म्हैसी वगैरे ज्या बाजारात येतात ना, मग त्यांना हा पाला चोळला जातो. आपण जेव्हा ती म्हैस घ्यायला जातो तेव्हा वाटतं की अरे काय मस्त डुगडुगीत म्हैस आहे, दूध वगैरे जास्त देईल, गोटीला वगैरे सगळा पाला लावलेला असतो. आणि नंतर घरी आल्यानंतर त्याचा असर संपल्यावर ती परत जाग्यावर येते. नंतर आपल्याला जाणीव होते की अरे आपण फसलो गेलो. अजून जनावराची ओळख जी आहे ना, त्याचं वय कसं ओळखायचं तर त्याचे दात बघतात. म्हणजे 2 दात लावलेले असेल तर 2. A few moments later.
आता आपण चाललो गणेश मंदिराकडे. इकडे गडावर पूर्व दिशेक गणेश मंदिर हा गडाचा. लागेल ना हार आत्ताच ही कोणतरी शिकार केली आहे किंवा झडप झाली आहे त्यांच्यामध्ये. ते रक्ताचे डाग दिसत आहे. जेव्हा भेळ खात होतो तेव्हा इथे झडप झाली. तर अगोदर आलो असतो. आपल्या कथाकडे गेल्यावर बघू मिळत बघला असत तुम्ही आता की आपल्या साईंदरचे काटे भेटलेत. हे साईंदरच्या आता जस्ट शिकार झाली हा. कोणत्या प्राण्याने केला ते काय माहिती नाही. आम्ही जरा लेट झालो इकडे येऊ. तिकडे चिकेवाडी, तांब्याची वाडी, पाडगाव आणि पुढे कोल्हापूर असा एरिया. पाडगावचं धरण तिकडे आहे. मधाचं गाव जे पाडगाव म्हणतात, ज्याच्यामध्ये जास्त मध वगैरे उत्पत्ती केली जाते, ते पाडगाव त्या साईडला. तर आम्ही काय केलेलं की तिकडून चढाई केलेली मनोहर मनसंतोष गडाकडून, आणि तो पूर्ण एरिया फिरून पाडगावच्या धरणाला वळसा घालून तांब्याची वाडी, चिकेवाडी करत रांगणावरती आलो. आणि इकडचा पाली दरवाजा आहे. ह्याच्या डोंगराच्या पलीकडे पालीचं खोर आहे, म्हणजे नेरूर, शिवापूर वगैरे तो एरिया. तिकडून आम्ही खाली उतरलेलो. रांगणागडावरचा सगळ्यात डेंजर जर दरवाजा कुठला असेल तर तो पाली दरवाजा आहे. म्हणजे जरा जरी तुमचा पाय सरकला तरी तारीवरून तुम्ही सरकत जाणार, आणि 15-1 फूट खाली जाऊन झाडाला जोपर्यंत मिठी मारत नाही तोपर्यंत तुम्ही थांबणार नाही. एवढा डेंजर आहे. मग ते प्रॉपर तिकडचे जर गाईड असतील तरच त्यांच्यासोबत जायचं. आणि हे आहे का ते मंदिर? तिकडे साईडला गेलं किंवा लेणी वगैरे बघायला गेलं ना, एका दगडामध्ये सगळं कोरीव काम केलेलं आहे. म्हणजे मंदिराच्या कळसापासून सुरुवात केली ती पायरीपर्यंत. एवढं सगळं बांधकाम करताना किती त्यांना स्किल लागलं असेल, किती अभ्यास केला असेल ते मंदिर उभारण्यासाठी. हे सगळे स्किल्ड वर्कर्स आपल्याकडे अवेलेबल होते. आता आपणकडे येलो राज दरबारात. तरी दुपारचे 1:15 वाजले तरी. त्यावेळी कशी बैठक सभा होती बघा इकडे. Five minutes later. एवढं चांगलं वर्णन त्यांचं केलेलं आहे. तुम्ही कविभूषणांच्या जर कविता ऐकल्या ना, तर जसं जेवणामध्ये आंबट, खारट, तिखट अशा चव असतात ना, तशा कवितांमध्ये रस असतात. मग त्या सगळ्या कविता त्यांनी वीररस पूर्ण लिहिलेलं आहे. आणि वीररसामुळे काय होतं, तुमच्या शरीरामध्ये एक वेगळा संचार येतो. जसं ट्रान्स येतो ना, देव येतो आणि ते अंग एकदम असं व्हायब्रेट व्हायला लागतं. तसं त्यांच्या कविता ऐकल्यानंतर तुमचं रक्त सळसळू लागतं. राजा शिवछत्रपतीचा टायटल ट्रॅक ऐकता. इंद्रजीबी जंब पर रावल सी अंब पर रघुकुल राज है, और बारी बाह पर संभुरती नाह पर प्राण बीज राज है, नीचितम अंश पर गंडजीबी कंस पर रावलंस वंश पर शेर शिवराज है. हे ऐकल्यानंतर एक वेगळी एनर्जी येते आपल्यामध्ये. मग ते जे लिखाण केलेलं आहे ते शिवराज भूषण त्यांनी केलेलं आहे. असे छंद आपण वाचले पाहिजे, महाराजांचा इतिहास समजून घेतला पाहिजे. आजचा 4था दिवस आहे. तर आज आपण गडकिल्ल्यांची सफर व स्वच्छता मोहीम राबवली होती. तर त्यात गडकिल्ल्यांच्या ऐतिहासिक माहितीसाठी आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले माननीय श्री नंदकिशोर सरनोबत सर यांचे मार्गदर्शन लाभले. सरांनी अगदी सुंदरपणे गडकिल्ल्यांची म्हणजे माहिती किंवा रांगणागडाची संपूर्ण माहिती आपल्याला दिली. प्लस
आपल्याला जी वनस्पती आहे त्यांचा काय काय उपयोग आहे ह्याबद्दल माहिती दिली. तर मी NSS विभागातर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानते व आमच्या NSS विभागाच्या प्रमुख लिनता हरकर मॅडमांना विनंती करते की त्यांनी छोटीशी भेट वस्तू देऊन तुमचे स्वागत करा. NSS Clap Go. ह्याचं बांधकाम जर बघाल ना तर हे मुख्य बांधकाम आहे. हे सगळं कोरीव काम जे केलेलं आहे आणि हे बाजूच्या भिंती आहेत ते नवीन बांधकाम आहे. आणि मूर्ती जी आहे तुम्हाला जत्रा ज्यावेळी असते ना आता फेब्रुवारीमध्ये असेल तेव्हा तुम्हाला पूर्ण मूर्ती सजवलेली दिसेल. आता ह्याच्या ही वाट जी चालली आहे ना या कड्याने तो कडा तिथला दगडी आहे तो उतरायचा आतमध्ये जायचं तिथून तो डोंगर उतरायचा आणि त्या डोंगराच्या निमुळत्या वाटेवरून मग सरळ समोर महालक्ष्मी. हा शॉर्टकट आहे खरं तर पण तो जो डोंगर आहे ना तो खूपच डीप आहे तो उतरावा लागतो. तिथून इथे एक वाट गेली आहे बघा ती तिथे दिसत चालू शकता याच्यावरून. ही 1 फुटाची वाट आहे. जय 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 भवानी जय शिवाजी नमः पार्वती पते हर हर महादेव. Two 2,000 years later. चला मग सर कंप्लीट झाली ट्रेक. हो चला मग भेटूया पुढच्या ट्रेकिंगला. चॅनलला सबस्क्राईब पण करा माझ्या. हो थँक्यू. हां थांब ना चहा घे. नको आता खूप लेट होईल. चहा घे. थांब थांब. A few moments later. आता आपण चाललो करा खायला जातो तर बघूया. आता विचार केलं टोल नाक्यात जायचो पण आपल्या बालमवाडीतनं पण जवळ पडता तसा घरात जाऊ इकडनं गेलं तर थोडंसरनं पण बघूया आपण खायला जाऊ आता. आता आपण आताशे उमरमाळमध्ये पोचतो. वाजलेत आता संध्याकाळचे 6:30 वाजून गेले आहेत. आपल्याक जरा गडावर नाही येऊ जरा उशीर झालो कारण जरा मोठं ग्रुप असल्यामुळे जरा सगळ्यांका बघून चलायचं लागतं त्यामुळे जरा आपण उशिरात जरा इलो खाली. बघूया आता जरा अंधार झालो काय वेळ जाऊचा म्हटला तर बरा बरा आपल्या गाडी सगळ्याकच बरा. आतमध्ये जाऊचं झालं तर जरा गाडी आपली ॲव्हरेज कमी देता. हे बघा आपण आता ब्रिजवरनं जातलो.
विचार केला, कारण ते आता आतमधनं खूप जाऊचा लागला असता, तर जरा थोडासा लॉंग कट पण पडतात तसं बघू गेला तर विचार केला. तर आता आपण बघूया आता होय बघा हे असे कसे थांबले आहेत. काहीतरी हे झाला 100% ॲक्सिडेंट. हा बघा होय झाला असा ॲक्सिडेंट हा. तर भीषण असो अपघात झालेलो, पण ते आपण काही जास्त वेळ थांबलो नाही, कारण आपल्याला जरा आता उशीर झाला खूप, त्यामुळे आपण जरा घरात जाऊया लवकर, म्हणून मी जास्त वेळ थांबले नाही. टोल नाक्याच्या तहत जरा जवळच ॲक्सिडेंट झाला 100 मीटरच्या आवारातच, आणि इथं जस्ट नुकताच झाला, 5 मिनटं झाली असतील ॲक्सिडेंट होऊन. त्यामुळे इथं जरा ट्रॅफिक थोडासा झालेला, पण माणसांका जास्त लागला नाही तसा बघू गेलास तर, कारण एवढं काय जास्त असा डॅमेज गाडीक झाला नाही तसा. साईडने फक्त गाडी जरा डॅमेज झाली आहे फक्त. क्रेटा होती, क्रेटा आणि वाटतं ट्रकचा काहीतरी ॲक्सिडेंट झाला आय थिंक, कारण आपल्याला काय ॲक्सिडेंट चुकला, आपल्याला जरा 5 मिनटं उशीर झालो, वाईट झालं. आपण टोल नाको स्किप करत आता आपण पुढे गेलो. आपण डायरेक्ट आता कणकवली मार्गे आपलं हळवल फाट्यावरून आतमध्ये जाऊचं आता आपल्या. बघूया चला मग स्किप केलं, टोल नाका वगैरे स्किप करून आता आपण पुढे गेलो. बराच बॉर्डर काहीतरी गेलो आपण ओसर गावात, तर आपण घराकडे भेटाय. तर चला मग. आज आमका जे गाईड सर इलेले त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुमका जर कोकण फिरायचं असाल तर त्यांना हमखास तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी त्यांचा इंस्टाग्राम ID देतो आहे माझ्या व्हिडिओत, तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. तर चला मग मंडळी, आपण आता घरात पोचलो. तर आपलं व्हिडिओ कसं वाटता नक्की कमेंटमध्ये सांगा. काय काय सुधारणा करू पाहिजे सांगा, कारण आपलं पहिलंच ब्लॉग आहे असं मोठं ब्लॉग जरा, कारण पहिल्यांदा कधी काय केलं नाही असा. जरा समजून घ्यावा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला. तर चला मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटाया.